महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। उल्हासनगर शहरात राहणाऱ्या एका कुटुंबाने त्यांच्या मुलीने मुस्लिम धर्म स्वीकारल्याने आणि तिचा गैरवापर होत असल्याच्या संशयावरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। फिर्यादीच्या मते त्यांची मुलगी दृष्टी हिने मुस्लिम धर्म स्वीकारल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिच्या परत येण्याची आशा धरली होती, परंतु दृष्टी आणि तिचे साथीदार फिर्यादींना तिच्या सध्याच्या वास्तव्याबाबत काहीच माहिती देत नव्हते। अखेर त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे। कल्पना चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी दृष्टी हिची बुद्धी भ्रष्ट करून तिला कट्टर मुस्लिम बनवले जात आहे, तसेच तिला गैरकृत्यासाठी वापरले जात असल्याचा त्यांना संशय वाटत होता। तसेच दृष्टीकडून काफिर, जिहाद असे शब्द ऐकू येत असल्याने आणि तिच्या हातून समाजविघातक, राष्ट्रविघातक गुन्हे घडू नये म्हणून आणि कुटुंबियाच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून फिर्यादीने तक्रार करण्याचे ठरवले होते। त्यानुसार कल्पना चौधरी यांनी गुरुवारी रात्री विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तब्बल 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यापैकी आरोपी मुलगी दृष्टी आणि सलीम चौधरी या दोघांना अटक करण्यात आली। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।